दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर भाजप नाराज आहे असं सांगितलं जात आहे, पण ही सगळी नाराजी वरवरची आहे का असा प्रश्नही उपस्थित होतो। शक्य असतं तर मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंची हकालपट्टी केली असती। 2 वर्ष तुरुंगवास झालेला मंत्री हा भाजपाच्या मुख्यमंत्री पदाच्या मंत्रिमंडळात आहे, हेही नसे थोडके। माणिकराव कोकाटे आता त्यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर राहूच शकत नाहीत। त्यांनी अपील करावं, त्यांनी हायकोर्टात जावं, सुप्रीम कोर्टात जावं, पण ते आमदार आणि मंत्री असूच शकत नाही। याचं कारण असं की सेक्शन 8 हा रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 या कायद्यानुसार कुठलाही आमदार जर त्याच्यावर 2 वर्षाच्या वरची 2 वर्ष किंवा त्याच्यावरची शिक्षा जर त्याला झाली, अगदी छोट्यातल्या छोट्या कोर्टात सुद्धा, तर तो वरच्या कोर्टात त्याच्या विरुद्ध अपील करू शकतो, पण तो आमदार राहू शकत नाही। अशा स्थितीमध्ये पुढे नक्की काय होणार या शक्यता आपण पडताळणार आहोत। नाशिकचे पोलीस अटक वॉरंटवर आदेश आल्याशिवाय काही कारवाई करतील असं आत्ता तरी दिसत नाहीये। कोकाटे आजारपणाचं निमित्त करून रुग्णालयातच राहतील अशीही शक्यता जास्त आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये कोकाटे सुनावणीची वाट पाहतील, कारण त्यांना न्यायालयातून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। न्यायालयातून दिलासा मिळाल्याच्या नंतर कोकाटे पुन्हा सक्रिय होतील। आमदाराला 2 वर्षाचा तुरुंगवास होऊनही विधानसभा अध्यक्ष स्वस्थ बसलेले आहेत, ते तसेच स्वस्थ बसून राहतील। इथं कोर्टाने निर्णय एका नेत्याच्या विरोधात दिलेला आहे आणि त्या नेत्याने सामान्य लोकांचा पैसा हा खाल्लेला आहे। त्यामुळे अध्यक्ष साहेब या बाबतीत काय करतात बघावं लागेल, पण आम्हा सगळ्यांना असं वाटतंय आजच्या आज त्यांचा राजीनामा हा घेतला गेला पाहिजे। आणि जर नाही घेतला तर मग हे सरकार फक्त दाखवायसाठी स्वच्छ प्रतिमेचं आहे, पण खऱ्या अर्थाने हे कुठेही तिथं संविधान समजून घेणारं आणि पाळणारं नाही असं आपल्याला म्हणावं लागेल।